आपल्या चॅनलमध्ये असं नाव पैशाल म्हणून. चला तर आता आपण बघूयात की माझा पगार 15,000 आहे, तर मी इन्व्हेस्टमेंट कशी करू याचं उत्तर मी तुम्हाला एक साधं कॅल्क्युलेशन करून देणार आहे. ते नीट बघा. मीथ विथ रिॲलिटी आपण बघूयात. कमी पगारात इन्व्हेस्टमेंट होत नाही हे एक मीथ आहे. रिॲलिटी म्हणजे फक्त 100 रुपयाची एस-आय-पीनेही तुम्ही सुरुवात करू शकता. आधी खर्च मग बचत हे एक मीथ आहे. रिॲलिटी म्हणजे आधी बचत करा मगच खर्च करा. पगार वाढला तरी की इन्व्हेस्ट करेन असं बोलू नका. पगारासोबतही खर्चही वाढतो, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. समस्या पगारात नाही, तुमच्या सवयीत आहे. 15,000 सॅलरीचं बजेट मी तुम्हाला सांगतो. 1,500 रुपये एस-आय-पी करा. एक्सपेन्स 7,500 रुपये, इन्शुरन्स 1,500 रुपये. इमर्जन्सी फंड तुम्ही जर 1,500 रुपये काढला आणि जर तुम्हाला खर्च राहिला तर 3,000 रुपये. छोटा पगार असला तरी प्लॅनिंग होऊ शकतं, त्यामुळे प्लॅनिंग आजच करा. जर तुम्ही 1,500 रुपये मंथली एस-आय-पी केली तर 10 वर्षांनी त्याची व्हॅल्यू 3.48 लाख रुपये होईल. 20 वर्षांनी त्याची व्हॅल्यू 14.9 लाख रुपये होईल आणि 30 इयर्सनी त्याची व्हॅल्यू 52.9 लाख रुपये एवढी होईल. वेळ वाढला की कंपाऊंडिंगची ताकद वाढते आणि आपण त्याच्यामध्ये 12% अश्युअर रिटर्न्स पकडलेले आहेत. त्यामुळं फायनल ट्रूथ हे आहे की फायनल ट्रूथ म्हणजे पगार हा तुमचा प्रॉब्लेम नाही. बचतीची सवय तुम्हाला श्रीमंत बनवते. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला सुरू करायचं असेल तर कमेंटमध्ये प्लॅनिंग असं कमेंट करा आणि तुम्ही एस-आय-पी तुम्हाला होईल तेवढ्या कमी अमाऊंटनी चालू करा. आणि आजची पोस्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट नक्की सांगा आणि थांबा, सबस्क्राईब करा.